उन्हाळ्यात रखरखत्या उन्हातून आल्यानंतर आपल्याला काहीतरी थंड प्यावंसं वाटतं। अशा वेळी हे चटकदार, रिफ्रेशिंग, आंबट गोड चवीचे कैरीचे पन्हे पिल्यानंतर मन अगदी तृप्त होतं। हे कैरीचे पन्हे एकदा बनवून ठेवलं की 2 महिने आरामात टिकतं। त्यामुळे जेव्हा वाटेल तेव्हा आपण ग्लासमध्ये असे घालून 2 मिनिटांमध्ये हे कैरीचे पन्हे बनवू शकतो। आजीच्या हातचं कैरीचं पन्हं तुम्हाला आठवतच असेल, तर या कैरीच्या पन्ह्याला पारंपरिक चव येण्यासाठी काही टिप्स मी आज शेअर करत आहे। त्यामुळे हे पन्हं अधिक चविष्ट आणि चटपटीत तयार होतं। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। पारंपरिक चवीचे कैरीचे पन्हे तयार करण्यासाठी इथे मी 5 ताज्या कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि या कैऱ्या मी 1 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या। आता या कैऱ्या पाण्यामध्ये अशा भिजत ठेवले की कैरीमधील उष्णता कमी होते आणि कैरीमधून जो चीक बाहेर येतो ना, तो निघून जातो। आता या कैरीची अशी मी साल काढून घेते। अशी साल कैरीची काढून घेतली की त्याचा गर असा व्यवस्थित आपल्याला काढता येतो। कैरीचं पन्हं केवळ चवीला छान असतं असं नाही, तर ते उन्हाळ्याचा तडाखा आणि डिहायड्रेशन पासूनही आपला बचाव करतं। अशा प्रकारे या सगळ्या कैऱ्यांची मी अशी साल काढून घेते आणि हे पहा, कुकरच्या भांड्यामध्ये या सगळ्या कैऱ्या मी साल काढून ठेवलेल्या आहेत। आता या कैऱ्यांमध्ये मी अजिबात पाणी घालणार नाही, एका कुकरच्या डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत। कुकरमध्ये खाली तळअसे पाणी घातलेलं आहे आणि नंतर झाकण बंद करून आपण 4 ते 5 कुकरच्या शिट्ट्या मध्यम गॅसवर करून घ्यायच्या। 5 शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर बंद केला। कुकर चांगला थंड झाल्यानंतर बघा हा डब्बा काढलेला आहे। इथे तुम्ही पाहू शकताय बघा की या कैऱ्या चांगल्या मऊ शिजलेल्या आहेत। या कैऱ्या मी वाफेवर शिजवून घेतलेल्या आहेत, त्यामुळे यामध्ये नैसर्गिक आंबटपणा आणि काही पोषक तत्व जे असतात ती टिकून राहतात। पहा, कैरी छान मऊ झालेली आहे आणि चमच्याने आपण लगेचच याचा गर चांगला व्यवस्थित काढून घेऊ शकतो आणि इथे मी सगळा असा गर एकदम छान काढून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकताय की इथे या कोळीला कसलाच गर शिल्लक राहिलेला नाही। इथे सगळा गर मी काढून घेतलेला आहे। आता हे कोळी आपल्याला फेकून द्यायचे आहेत। आता जेवढा गर आहे तेवढाच आपल्याला इथे गुळ घालायचा आहे। इथे हा गर 2 कप भरलेला आहे, तर मी इथे 1.5 कप गुळ चिरून घेतलेला आहे आणि अर्धा कप साखर घालत आहे, कारण गुळामुळे या पन्ह्याला छान दाटपणा येतो आणि साखर ही चव बॅलन्स करते। या पन्ह्याला छान कलर यावा म्हणून मी केशर सुद्धा कोमट पाण्यात भिजत ठेवली होती, तीही घालून घेतली। 1 टीस्पून जिरा पावडर घातली आणि हाफ टीस्पून वेलची पूड घातली आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं, म्हणजे या पन्ह्याला एक विशिष्ट सुवास येतो जो आपल्या मनाला प्रसन्न करतो आणि चव सुद्धा एक अप्रतिम तयार होते। हे सगळं साहित्य या गरामध्ये चांगलं मिक्स होण्यासाठी मिक्सरच्या भांड्यातून मी चांगलं हे फिरवून घेते, म्हणजे हे सगळं साहित्य एकजीव होईल आणि एक पन्हं एकदम दाटसर आणि एकदम छान चवीचं तयार होतं। आणि असं मिक्सरला फिरवून घेतलं की यामध्ये एकही गुठळी सुद्धा राहत नाही। तुम्ही पाहू शकताय बघा की इथे कैरीचं पन्हं कसं तयार झालेलं आहे आणि याला कलर सुद्धा किती छान आलेला आहे। असं कैरीचं पन्हं तयार करून एका हवाबंद बॉटलमध्ये किंवा भरणीमध्ये फ्रीजमध्ये भरून ठेवलं की चांगलं 2 महिने आरामात टिकतं आणि आपण कधी जेव्हा वाटेल तेव्हा अगदी 1-2 मिनिटात पन्हं तयार करून थंडगार हे कैरीचं पन्हं आपण पिऊ शकतो। अचानक घरात पाहुणे आले तरी सुद्धा त्यांना देण्यासाठी एक उत्तम पर्याय आपल्याकडे तयार होतो। बघा, हे कैरीचं पन्हं किती एकसंग झालेलं आहे आणि गूळ आणि साखर एकदम योग्य प्रमाणात घेतल्यामुळं आणि जायफळ आणि वेलची पूड घातल्यामुळे अगदी चव अप्रतिम आलेली आहे आणि केशर घातल्यामुळे सुद्धा त्याचा कलर एकदम छान झालेला आहे। माझ्याकडे हवाबंद अशी बॉटल आहे बघा, मी त्याच्यामध्ये हे पन्हं भरून ठेवलं आणि असं एकदम टाईट करून ठेवल्यानंतर फ्रीजमध्ये ते 2 महिने आरामात राहतं आणि एका भरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे। आणि आता बाकीचं जो राहिलेला आहे हे पन्हं ते मी एका ग्लासमध्ये घालते। 1 पळी एका ग्लासमध्ये घातल्यानंतर पुरेसंच होतं। आता मी दुसऱ्या ग्लासमध्ये सुद्धा 1 पळी घालत आहे आणि पाऊण ग्लास त्याच्यामध्ये थंड पाणी घालायचं आणि नंतर आईस क्यूब घालायचे, म्हणजे एकदम कैरीचे पन्हे अगदी थंडगार तयार होतं आणि पिल्यानंतर अगदी रिफ्रेशिंग वाटतं। त्यामुळे हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कैरीचं पन्हं सर्वांना आवडतं। मी ज्या तुम्हाला काही खास टिप्स सांगितल्या आहेत ना, त्याचा उपयोग करून हे कैरीचं पन्हं अगदी पारंपरिक चवीचं तयार होतं। अगदी चव अप्रतिम लागते आणि ही चव तुम्ही कधीच विसरू शकणार नाही अशी आहे। तर या कडक उन्हाळ्यामध्ये या पद्धतीने हे कैरीचं पन्हं नक्की तयार करा।
घरातील सर्वांना खूप आवडेल आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा.